तर हॅलो गुड मॉर्निंग. 20 तारखेला एक संगीत चालू होणार आहे. 20 किंवा 21 तारखेपासून एक संगीत चालू होईल. त्यासाठी खरं तर मला आज एक वर्कआउट होतं, म्हणजे सॉंग्स काढणे किंवा थोडंसं वर्कआउट करणे त्याच्यावर. हे जरा मला काम होतं, पण अचानक भावाचा फोन आला की जरासं दवाखान्यात पण जायचं आहे आणि येतीस का म्हणून, कारण तिथे जरा वेळ लागतोय आणि त्याला गप्पा मारायला गप्पा ठोकायला कोणतरी लागतात. मग टाइमपाससाठी तो मला नेहमी विचारतो तर उतना तो बनता है हमें जाना ही पडेगा. तर आता अचानक तिकडे जावे लागणार आहे. मग तिकडं येऊन आणि आज जरा मला काम होतं म्हणून गणेशनं पण आज मला मदत केलेला घरी जरा आवरायला वगैरे. पण अचानक भाऊ टपकलाय आता, त्याच्यावर मला जायला लागणार आहे. आता जस्ट 1-2च मिनिटात पोहोचतील, त्याच्या आधी मला आवरायला पाहिजे. त्यामुळं आवरते आणि मग जाताना तुमच्याशी मी बोलते. तर आता दवाखान्यातून बाहेर पडलो आहे आम्ही. बरोबर 1.5 तास झालेला आहे आम्हाला आणि खाण्याच्या नादात मला सांगायचं लक्षात नाही. आता इथे एक छोटंसं काम आहे, त्याच्यासाठी आम्ही थांबणार आहे. पण गर्दी एवढी आहे की गाडी लावायची. पण गर्दी एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी. मारुती रोड ही काय ठरलेली गाडी कुठं लावायची कळत नाही. मारुती रोड की असंच थांबा, मला इथं तू कसं सापडायला पाहिजे. तुझं इथं टर्न घ्यायला थांबव. मी टर्न घेऊनच थांबवणार आहे. तर थोडंच गाडी रस्त्यावर थांबवणार. बरोबर आहे, ह्याच लाईन आहे. आलं लक्षात आलं माझ्या. तर आत्ताच इथं थोडंसं खरेदीसाठी आलो होतो आणि एक फॅन फॉलोअर इथे भेटलेले आहेत. थांबून खास परवा कुठे कार्यक्रमाला बोलवणार होते ते, पण नंबर मिळाला नसल्यामुळे ते बोलवू शकले नाही. तर आता त्यांनी नंबर घेतलेला आहे. तर थँक्यू सो मच. फीडबॅक पण त्यांनी छान दिला. थँक्यू सो मच. तर ते ऐकेना झाल्यात. चहासाठी आता मागं लागले, ते चहा घेऊयाच चला, काय ते खाऊया म्हणत होते, पण खाणं पॉसिबल नाही आहे आता सध्या तरी. तर त्यांचं मन मोडायला नको म्हणून फक्त चहा घेऊया आपण. भाऊ गाडीत वाट बघत बसला होता, परत त्याला बोलवून घेतले. चल, छान वाटतं जेव्हा असं कोणीतरी भेटतंय आणि आपलं म्हणून एक ट्रीट करतं, त्यावेळेला भारी वाटतंय. तर इथं आता आम्ही आलेलो आहे. आला सर, काय गरज नव्हती खरं तर. काय पाहिजे तुम्हाला? काय काय स्पेशल काय आहे? पीठ पोहे, पेपर डोसा, कुर्मा पुरी. सगळं आम्हाला एक पाहिजे आहे फ्रीमध्ये. फ्री नाही, सॉरी. नाही सर, चेष्टा करा. चहा फक्त. हो, 2च चहा का सरांना? 3. हां. तर आत्ता मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि मी आले ते गणेशला माहिती नाही आहे, त्यामुळे त्याला फोन केला तर दंगाच करणार आहे. म्हटलं मम्मीला सरप्राईज देऊयात चला. तर ही अशी आहेत की सरप्राईज सगळं स्पॉइल केल्यात माझं. वरून मला बघितल्यात गाडीतनं उतरताना आणि मी नाटक करायला म्हणतात माहिती आहे. अशा पद्धतीने माझं सरप्राईज सगळं त्यांनी स्पॉइल केलेलं आहे. गणेशला एकतर माहीत नाही आहे. दवाखान्यात गेलो तसंच येता येता आम्ही प्रीतमला पण जरा लेट झालता म्हणून म्हटलं चल येतो घरी, गणेश न्यायला येईल. तर आता बघूया गणेशची रिॲक्शन काय आहे. त्याला फोन करते पण उचलत नाही आहे, कारण त्याचं गॅदरिंगचं काम चालू आहे. त्यामुळं शक्यतो जरा तो बिझी आहे, त्यामुळे मी पण डिस्टर्ब करत नाही. मिस कॉल बघून तो फोन करतो, त्यावेळेला सांगेन. जरी नाही केला त्यानं फोन तरी घरी जाऊन धडकून परत येईल, कारण किल्ली माझ्याकडे आहे. त्यामुळं फोन केला तर चांगली गोष्ट. काय म्हणतेस मम्मी? काय म्हणू? कसं वाटलं तुला मी अचानक आल्यावर? आणि सरप्राईज आहे म्हणून इथं वाकून बघताय होय? तुम्हाला कोणतर सरप्राईज द्यावं बघ. मम्मी आणि मम्मी लोक इतकी भारी असतात का नाही की मी काय म्हणतात अचानक आली. आणि अचानक आल्यानंतर मला म्हटली जेव, आता जेवणाचं टायमिंग झाले. तिला माहित होतं की मी दवाखान्यात गेले, त्यामुळे जेव म्हणली. आणि मग मला वाटलं ही आता 1:30 वाजला म्हणल्यावर ही आवरून जेवून वगैरे बसली असेल, पण खरं तर ती जेवली नव्हती. तिच्या वाटणीची भाकरी तिनं मला दिली, म्हणजे मला सांगितली नाही तिनं की मी जेवले नाही आहे. आणि माझं निम्मं जेवण झाल्यावर मग ती सगळं इकडचं तिकडचं आवरून मग ज्यावेळेला बसणार होती त्यावेळेला मला कळालं. तर हे असते आईचं. तर मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं की तिनं दुसरं म्हणजे जरा मिसळ करून खाल्ली. ही वेगळी गोष्ट आहे की ती मिसळ बघून पण माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि त्यातलं पण तिनं 2 घास मला भरवली. त्यामुळं आता काय बोलायचं. तेच तर सांगतोय मम्मी. मुलं जेवली की नाही आईचं पोट आपोआप भरत असतं. लव यू मम्मी.
मम्मी लव यू टू म्हण की. लव यू टू. बाळा लव यू टू बाळा म्हण की. लव यू टू बाया. अशी मम्मी. तुम्हाला भाऊजेला पण मी नक्कीच दाखवेन. मला वाईट वाटलं की मी भाऊजेला दाखवू शकत नाहीये. बिचारे आम्ही सगळे बोलत असताना ते बघत बसलेले असते. मला खरं तर वाईट वाटते, पण पेशन्स असले पाहिजेत कधीही, कारण चांगल्या गोष्टीला नेहमी वेळ लागत असतोय. आणि ज्या वेळेला तिला दाखवेन मी तुम्हाला त्यावेळेला पण एक सरप्राईज असेल, ते पण मी तुम्हाला त्याच वेळेला सांगेन. हे सरप्राईज मी स्पॉइल होऊ देणार नाही. ते येऊन थांबलाय. कलाकारी चालूच आहे रोडवर. मग काय बोलायचं आहे काय? असं का? मला न सांगता आल्यास तू इकडे. मला न सांगता आल्यास. न सांगता आलोय ना. होय. मग तुला न्यायला बोलवलं की, सांगितलंच की तुला. मम्मीकडे जाऊन आणि का नवऱ्याची परवानगी घ्यायची. ए नाही परत जा म्हणा. शनिवारी जा. शनिवारी काय आहे? अगं संध्याकाळी जा, रविवारी संध्याकाळी. बस आत्ता मम्मीकडून मी आलेली आहे घरी. आणि गणेश, एक मिनिट लाईट लावते. ए दूध तेल पिऊन जा. दूध तेल पीके जाणे का. जा पहिला. किती तर नाटकं म्हणायची. सिंगम. तर आत्ताच मी जस्ट घरी आलेली आहे. आणि खरं सांगायचं तर गणेश खूप गोड आहे. काय सांगावं गणेश बद्दल. चहा पाहिजे. वाव. आता तू स्वतः कबूल केलास म्हणून नक्कीच कर चहा. मी नाही म्हणणार नाही, तुझं मन मोडणार नाही. पण कारण दुसरं होतं की मी मम्मीकडे जाऊन आले आणि ह्याला न सांगता गेलेले. म्हणजे जायचा माझा खरं तर प्लॅन नव्हता, पण प्रीतमला वेळ झाल्यामुळं तिकडे जायला लागलं मला. आणि त्याला मी बोलले मला असं असं न्यायला ये, पण एका शब्दानेही मला काय बोलला नाही तो. काय गेल्यास. तर म्हणजे एवढा कोड नवरा. काय बोलायचं. खरंच भारी आहे. म्हणजे असं तो कधी मला असंच का केलीस तसंच का केलीस अजिबात म्हणत नाही. आम्हाला म्हणणारी एकमेव मुलगी आहे ती. म्हणजे हे मित्रांनो, मी असं कधीच का म्हणत नाही. त्याच्या पाठीमागचं रिझन सांगतो. आणि हे सिक्रेट आहे, कोणाला सांगू नका. कारण मी हिला एकदा विचारलेलो काय असले बात ना तशी दात घातलेलं ना मला. अजून दुखते त्या जागेवर. कसलो रे गणेश. बिस्कुट है क्या? बिस्कुट नहीं है, लो क्या? हम इस्कुट है ना दोगे. बिस्कुट क्या करने का. हम दोनों मिलके इस्कुट करेंगे. बाबा का इस्कुट करेंगे हम दोनों मिलके. बघा मित्रांनो, ऐकून घ्या. हे ऐकून घ्या. तुम्हाला जे प्रेम असतं ना ते वरवरचं असतं. तुम्हाला पण चांगलंच माहितीये की हा फक्त जोक आहे. जर कोण त्रास देत असेल मला तर कुतुकच घालायचं. तर ती स्वतः आहे. तर ती स्वतः ही. मी स्वतःला स्वतः त्रास देऊ शकते. मला दुसरं कुणीही त्रास देऊ शकत नाही, कारण आपण कुणालाही अलाव करायचं नाही त्रास देण्यासाठी. प्रेम करण्यासाठी मी नक्कीच या माणसाला अलाव करेन, मम्मा कारण ही इज माय हार्ट जो धक धक करता है. धक धक करने लगा. इकडे असते ठक्कून असते गणेश. तिकडं तुझं असेल, इकडं माझं छोला असतील. मम्मी तर आम्हाला खूप भूक लागली आहे आणि त्यामुळे हॉटेलवरती आलोय. मम्मा वेटिंग करते. मला कोल्ड कॉफी. तर माझी कोल्ड कॉफी आधीच आलेली आहे आणि थोडं वडापाव यायला खूप लेट होणार आहे थोडा. पण त्याला दोन जरा टेस्ट करायला देऊया. कोल्ड कॉफी. स्ट्रॉ स्ट्रॉ नाही आहे, मग हार्ड आहे कॉफी. हार्ड आहे. चल लवकर, अजून तिकडे जायचं लय वेळ होतोय. तर मम्मीला जरा विचारूया आले काय.
दिवसात अजून कंट्रोल करायचं. तर माझ्या आवडीची कांदा भजी आलेली आहे आणि वडापाव एवढा गरम गरम आहे. प्रीतमला पण येते. वडापाव एवढा गरम आहे की आता गार करायला ठेवायला पाहिजे. पण असलं तोंडाला पाणी सुटले. तर आता मी डीपी दादांकडे चाललो आहोत आणि जाताना एक छोटासा सरप्राईज. आता आम्हाला बुकेचं काय मिळेल ना, पण आम्हाला हे दिसलं रोडमध्ये. सो त्यातलं एक चित्र पसंत पडतं. तर इथं जवळच दुकान आहे हे. इथे असे रुमालचे बुके मिळतात. इथं त्यांची तयारी पण चालली. तर बघूया आता कुठला पसंत पडतो. तर त्यांना भेटण्यासाठी मोकळ्यात कसं जायचं म्हणून बुके घेऊन चाललोय. खरं तर आम्हाला फुलांचा पाहिजे होता, पण फुलांचा आम्हाला मिळालं नाही. आम्ही आलो आहे आता सोसायटी फर्निचरमध्ये. डीपी दादा ओळखतात का बघू आम्हाला. आम्ही सांगणार नाहीये खरं तर. त्यांचे वडील आहेत. डीपी दादा आहेत. ओह माय गॉड, मीटिंग मध्ये आहे. किती वेळ चालेल तरी मीटिंग? तुम्ही फक्त सांगू शकताय कोणतरी भेटायला आलेत म्हणून. फक्त सरांना निरोप द्यायचा होता की आम्ही आलोय म्हणून. सांगलीहून भेटायला कोणतरी आलेत म्हणून. तर हा त्यांचा मुलगा आहे जो आपल्याला व्हिडिओमध्ये नेहमी दिसतो. वेळ लागेल. बसूया का 5 मिनिट? ओके, थँक्यू. तर त्यांच्या वडिलांना आधी भेटूया. कारण महिला मोठ्या माणसांना भेटायचं, मग सरांना. नमस्ते सर. सांगलीवर आलो आम्ही डीपी सरांना भेटायला. ओळखतात सर, पण असं समोरासमोर ओळखतात का ते बघायचं आहे आम्हाला. तर सरांची मीटिंग होईपर्यंत थोडंसं म्हटलं बघूया, थोडंसं फिरूया. हे पण असतात व्हिडिओमध्ये. आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. सांगली. तर म्हटलं थोडंसं चेक करूया, कारण ऐकून पण होतं. मग आम्हाला सोफा पण एक्सचेंज करायचा आहे. जर आवडला तर इथूनच घेऊन जाऊ. बघूया काय होतं. भारी आहे ना सोफा. तुला कम्फर्टेबल आहे ना? होय, खरं तर तुला सोप्याचीच गरज असते आहे की. बाप लेक असं बसल्यात. उठलीस? हां, बाप लेक असं बसल्यात जणू काय एक 10-12 सोफे इथनं घेऊन जाणार आहेत. 4 मजली यांची बिल्डिंग आहे. 4ही मजल्यावर फिरून आल्यात. पोरगं खाली झोपले कसं बघ, बेडवर निवांत झोपून टाकले. पुढे जाऊन बघ ते बाळ कसं झोपले बघा. छोटंसं बाळ दिसतंय काय? घरातलं सोफा आहे का झोपलायस? अरे सोपा नाही, तू बेड आहे. बेड. सॉरी सोफा सॉरी शक्तिमान. कम्फर्ट कसा आहे बघायला नको. येस. नाही मोठं बोलतोय गणेश, पण असू दे. हाऊ स्वीट. डीपी दादांनी ओळखलेला आहे. आम्ही खरं तर सोफा बघायला आलतो. हे असंच आपलं छोटं मोठं काय तर गरिबांचं. हे आमच्याकडे पण नाही की. तुम्ही रिअल मध्ये लय स्मार्ट दिसतोय व्हिडिओ पेक्षा. मला अभिमान वाटला. माझ्यापेक्षा काळा कोणता आहे? मी गोरा आहे. फाईट आहे. व्हाईट कुठला? मी ब्राईट आहे. ब्राईट तिथे दारात व्हिडिओ करून गेला, आलो भेट झाले म्हणून. हा, तेव्हा नंबर नव्हता ना यांचा. आणि मी घरी होतो. मी स्टोरी बघून मग रिप्लाय करत होतो. साहेब काय बरं आहे? कसं काय दौरा? अमावस्या. मागच्या वेळेचा शब्द लक्षात ठेवला नाही. अमावस्याला सांगोडा काय? सांगवडे. म्हटलं आज तर भेट होत्या का बघूया चला म्हणजे. लवकर आला. तर डीपी दादांनी ओळखलं ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. कॉन्टेंट क्रिएटर आहे तुम्ही. अख्ख्या बिग बॉस मध्ये आम्ही हेच म्हणत होतो की आमच्या कॉन्टेंट क्रिएटर लोकांना कुठंतरी एक प्लॅटफॉर्म उभं राहायला पाहिजे, मिळायला पाहिजे. मग आम्ही क्रिएटरला कसं विसरू? प्लीज हे शब्द पोट बिट घालून आहे की. थंडी आहे हो, समजून घ्या की. पोट का काढले माहितीये का? पोट दिसेल म्हणून. नाही, असं माझ्यासारखं उभं राहायचं. अशी बटणं निघतात. माझं पोट असं बघता एकदम स्लिम आहे, पण ते आता दिसायला लागले. पण असं हे असं घेऊन उभं राहायला लागते.
फक्त ऐकलं होतं की डीपी दादा आलता बोलता कॉमेडी करतात, पण आज अनुभवलंय. साक्षात बघितले. अनुभवलंय. आम्हाला तर ही वाटलं. comedy ही नाही. कॉमेडी होती. Actually ही कॉमेडी होती. आणि खरं मुलगा लय शांत आहे, असं का? ब्रँड अँबॅसेडर आहे ते आमच्या पप्पा society. समोर शांतच असणार ना. नाही साहेबांनी आज मोबाईल घेऊन दिला आहे. होय काय? अरे वा वा, congratulations. Congratulations. कॉंग्रॅच्युलेशन. माझ्या कुठं बाहेर होणार आहे? वा. संस्कार उम्र से बडे होते. सूर्यवंशी. हिरा बेटे. मॅडमला लयच मोठे केलं तुम्ही. बरं, आपण डीपी दादांसाठी एक छोटस सरप्राईज आणले, तेवढंच पण देऊया. काय पॉन्ड्स पावडर आणलाय का? फुल नाही, पण फुलाची पाकळी समजून घ्या. काय करायचं? मुळात नसलं तरी चाललं. कुठं उडवायचंय? लवकर काढा, पोटात घ्यायला. कलर आतलं बदललं असं की इकडे तिकडे गोरे करायला काय? जरा काय गरज आहे का टिपी दादा? आहे तसं लय भारी आहे तुम्ही. नवीन हेअरस्टाईल केलं दादा. होय. ऍक्च्युली मला ए. वाटलं बाउन्स करू असा केसांमध्ये. संस्कार उम्र से बडे. हा डायलॉग आम्ही पण लक्षात ठेवू. नाही, आम्ही पण पण हे खरंच आहे, हा डायलॉग नाही आहे, ही सत्य परिस्थिती आहे. आमच्या मित्रांमध्ये पण असं हाक मारताना एखादा लईत जर असं हे असत ना त्याला हाक मारतो, हिरा बेटे हिरा बेटे. झाल्यानंतर सुद्धा आम्ही एवढं हसायचो, मजा होती. पण बिग बॉस आम्ही तुमच्यामुळं आणि पॅडीदादांमुळं आणि सुरज चव्हाण तिघांमुळेच आम्ही बिग बॉस बघतो. आमच्या घरात तर टायमिंग झालं की जेवायचं असेल तर नंतर जेऊया, आपण आधी बिग बॉस. बऱ्यापैकी ना आपल्या ह्या भागात कोण बिग बॉस हे बघतच नव्हतं. होय, कोण बघत नव्हतं. मी बघितलं होय नाही. होय. मी बिग बॉसला जायचं ठरलं की नाही तेव्हा ते 15 दिवसात मी 4 एपिसोड बघून काढले. चारी सीझन. पण हे अशाच आवडतात का? अशाच आवडतात का? लाईट फ्रेम नाही, मी जरा चेंज केलेला, आधी अशी बारीक होती. दादांनी त्यासाठी स्पेशल येते. अहो आता हे ऍक्च्युली फोटो सेशनला अजून लॉन्च झाले नाही आहे. अच्छा. हे फोटो सेशनला काढून ठेवलेत. कुठली डिझाईन आवडली तर सांगून ठेवा, मला नंबर पाठवा, ती बनवून करून चांगलीच तुम्हाला तिथे एक दुकानात पोस्ट करून ठेवतो, तिथनं कलेक्ट करा. नंबर कुठली फ्रेम बसते घालून बघा. हे अजून लॉन्च केलेच नाही आहेत, अजून फोटो सेशन राहिला आहे. सेम आहे. हा, तेच की साईज जरा पण गोल्डन आहे, मस्त आहे गोल्डन. नाही किती मोठा. हे बाहेर दिसतंय. कडक दिसते. इकडे दाखव. पिंकला पिंक मॅच. पण छोटा वाटत नाही मला चेहरा. छोटा वाटत. अरे होय, इकडं जरा लहान बघा. वाटते का? जरा पुढं ह्याच्या खाली ठेवले छोटा नाही. ती मोठ्या नसते का नाही त्यामुळे आपल्याला टेपच्या हा खाली ना, ठेव. दाबा तो दोन्हीतला फरक आहे. बघ मग इकडे. ह्या दुकानात नाही, हे ठेव. हे इकडं. इकडं बघ. ह्यात घाला नाही. पुणे बघू. हा? चष्मा बारीक नाही, तू जाड झाला. आता काय बोलत नाही मी. चल की घरात जा. एकटा मी. ऍक्च्युली ही कन्सेप्ट म्हणजे मला पसंत नव्हत्या ह्या. तू काय म्हटला आत्ताचं जनरेशन जे आहे त्यांना असलं हा ते सगळे हे असं हे कॅट आईज लागतात जरा कॅट हा कॅट आहे. Already कॅट cat आहे, असतं. cat आहे. टायगर. बरोबर. मांजराची हे मांजर. ठीक दिसते. हे लय मस्त मोठं नाही लय लहान. हा. परफेक्ट आहे ना, चेहऱ्याला सूट होते. तर अगदी गाडीपर्यंत जाईपर्यंत डीपी दादा फुल आपला माणूस जसा असतो तसं आमच्याशी संभाषण केलेलं आहे. प्लस गणेशला आणि मला गॉगल पण गिफ्ट दिलेला आहे आणि खरंच खूप छान अनुभव होता आजचा. अजून पण यांचं कॉन्व्हर्सेशन संपत नाही आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास आम्ही शॉपमध्ये होतो. आपल्याला कसा का असं. बरं मी काय म्हणाले, जरा दोघं पण दिसेना झालाय, लाईफ मध्ये आला तर बरोबर. हां. ते काय म्हणाल्या ऍक्च्युली आम्ही दिसना झालोय त्याच्याबद्दल काय तर बोला.
आम्हाला या रंगाचा माज आहे, माज. अभिमान आहे, अभिमान. आणि या रंगानं पांढऱ्या पांढऱ्या पालीत घरात लग्न करून आणल्या. बापरे, आता मी चांगलं काहीतरी बोलणार होते, तुम्हाला आम्ही पसंत केलंय म्हणून त्यात तुम्ही केलं नाही, आणि केलं. होय, होय. ऐका घे आमच्या चांगुलपणात काय तुम्हाला पाल एवढं म्हणलं. हा. बरं आम्ही लकी पालाय, तुम्हालाच मोठं करणार शेवटी. तुम्ही लक्की पाल नाही, तुम्ही सुनील पाल आहे. तर आजचा दिवस बनलेला आहे, आजचा दिवस डीपी दादानी बनवलेला आहे मस्त. छुटकी मात्र अत्यंत शांतपणे सगळं ऑब्झर्व करत होती, अत्यंत शांतपणे सगळं ऐकत होती. तिचा सगळा अभ्यास चालू आहे. थोडं त्यांनी मोलाच्या गोष्टी पण आम्हाला सांगितल्या, तर ते पण तिनं व्यवस्थित ऐकून घेतल्या. आय होप भविष्यामध्ये ती त्याचा वापर करेल. तसं ती गुड लिस्नर आहे आणि स्वतःमध्ये तसा बदल घडवतेही. तर लई खरं निरागस आहे बाळ माझं. बाई नवीन जनरेशन व्हेरिएशन जे म्हणतात. दिसतात का? तर मला खूप थंडी लागते पटे ना त्यांना. आणि अजून थँक्यू. चांगलंच कामाला लावले मामा. गार झाले खान टेस्ट करण्यास काय हा तर इथं पण आम्हाला फॉलोअर्स भेटलेले आहेत आणि हे दादा आहेत. दादा हाय करा. ह्या दादांना पटेना झालतं, मग त्यांनी मॅनेजरना एकदा दोनदा विचारले. त्यांनी म्हणले की अरे विचार, जर खरंच पटत नसेल तर विचार, असं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतः येऊन बाहेर विचारले. म्हटले की तुम्हाला फॉलो पण केले. तर छान वाटतं आपल्याच भागातली लोक आपल्याला भेटली आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. तर थँक्यू आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना ज्यांनी आम्हाला फॉलो केले, आणि नाही केलं त्यांना पण थँक्यू, कारण आय होप तुम्ही पण फॉलो कराल. आता 12 वाजून गेलेले आहेत आणि यायला बराच वेळ झाला आहे. तर आता जयसिंगपूरमध्ये आहोत आम्ही आणि ही बघा छुटकी झोपलेली आहे, तिचं टायमिंग होऊन गेलेलं आहे. तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. जरा लेट म्हणलो, असू दे समजून. चलो बाय बाय, गुड नाईट.